हरी ओम श्री स्वामी समर्थ. दत्तदर्शनासाठी म्हणून एक संन्यासी हिमाद्रीच्या पायथ्याशी तप करत होता. अहो पण दत्तदर्शन काही केल्या होईच ना. मग मनामध्ये विचार असा आला की पुराणामध्ये अजामिळादी नंतर पशुपक्षी यांचा तर उद्धार झाला असं लिहिलेलं आहे. मग ते खरं की खोटं? समाधानच होईना हो त्याचं. काही दिवसांनी एक दृष्टांत झाला त्याला की हिमालयावरती एक आम्रवृक्ष आहे आणि तिथे एक गुहा आहे. तिथे तू जा म्हणजे तुला दत्तदर्शन होईल. झालं. दुसऱ्या दिवशी संन्यासी निघाले आणि त्या दृष्टांतानुसार त्या गुहेपाशी येऊन थांबले. आतमध्ये जातात तर तिथे स्वामी महाराज बसले होते. बरं, स्वामींनी 3 शिरे 6 हात मस्तकी मुकुट गळा पुष्पहार पितांबरधारी असं सुंदर रूप धारण केलं. ती दिव्य मूर्ती बुवा बघताय. साष्टांग दंडवत घातलं. बुवांनी म्हणाले, आज जन्माचं सार्थक झालं माझ्या. अहो प्रत्यक्ष गुरुदत्तांचं दर्शन घडलं मला. आता एकच प्रार्थना या चरणी की जन्मोजन्मी मला आपली सेवा द्यावी. स्वामी म्हणाले, आमची नामस्मरण रूपी सेवा करा. आता जा बरं. संन्यासी बुवा आनंदाच्या लहरीतच आपल्या आश्रमामध्ये आले आणि मग राहिलेलं आयुष्य त्यांनी स्वामींच्या भजनामध्येच व्यतीत